आहे आणि लोकांचं मत आहे की बाबा हा उच्च शिक्षित माणूस आहे, 40 वर्ष सामाजिक कामामध्ये घालवलेले आणि प्रामाणिक राहिलेले सगळ्या गोष्टीची, संघटन जबरदस्त बनवलेलं आहे, हे सगळं लोकांना माहीत आहे ना आपल्या. त्यामुळे मग आम्ही आता आग्रह केला, आपल्या बऱ्याच लोकांनी आग्रह केला की म्हणजे ठीक आहे तुम्हीच राहायला पाहिजे, नाहीतर मग आम्हाला दुसरा मार्ग काही दिसत नाही. मग शेवटी मी होय म्हटलो. नाहीतर मग मला सामाजिक काम जे आहे आपलं संपूर्ण महाराष्ट्रभर, पुण्यातच नाही तर अगदी कोर्टाची प्रकरणं असू द्या, बाकीचं काही घुसखोरी असू द्या किंवा काही समाज सुधारणेची असू द्या, प्रबोधन असू द्या, ही सगळी कामं आयुष्यभर करत आलो नाही. मी माझ्या प्रपंचाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं, पण त्याच्यामध्ये एक काम केलं की शिक्षण, उच्च शिक्षण घेतलं. या 4-4, 5-5 डिग्र्या घेतल्या नोकरी करून आणि सगळं समाजाचं काम प्रामाणिकपणे करत राहिलं की समाजाला संरक्षण जबरदस्त मिळालं नाही. आजही काही काम करायचं असेल तर लोक सांगतात आणि माझं घरी वास्तव्य फार कमी असतं, सामाजिक कामामध्ये जास्त असतं. म्हणून हा विचार केला की ठीक आहे, आता जिल्हा परिषदेचं एक चांगलं मोठं पद आहे आणि त्या माध्यमातून आपल्या पट्ट्यामध्ये जेवढी मंडळी आहे, बामनगरपासून इकडे आपले भीमनगरापर्यंत, त्या सगळ्या जनतेचा विकास आपला ते फार महत्वाचं आहे. म्हणजे नाही, हे फार महत्वाचं आहे. आणि आमच्याकडून तुम्हाला एक 100% पाठिंबा आमचा. नाही, निश्चित राहणार. मला माहित आहे, माझं मामाचं गाव आहे, माझं आजूळ आहे, म्हणजे पहिलं आजूळ म्हणेल. म्हणजे काय, ही सगळी जी मंडळी चाऊर त्यावेळेला प्रसिद्ध असायचा, दगडू हांड्या, इटू हांड्या, इकडं हे बोरू हांडे, सगळी मंडळी, ही जी काही जुनी मंडळी होती ती मला आठवतात. तर त्यावेळेला एक त्यांचं जबरदस्त संघटन होतं, चांगले संबंध होते.